आज मी तुम्हाला द सिक्रेट बुकच्याच एका स्टोरीच्या माध्यमातून सांगणार आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन तुमच्यासाठी का काम करत नाहीये किंवा कोणासाठीही ह्या टेक्निक्स किंवा लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या वेगवेगळ्या अफर्मेशन्स का काम करत नाहीये हे मी तुम्हाला या छोट्याशा गोष्टीच्या माध्यमातून एक्सप्लेन करणार आहे। एक मुलगी असते आणि तिला तिच्या मनासारखा लाईफ पार्टनर हवा असतो। ती काय करते की तिला ज्या ज्या क्वालिटीज तिच्या लाईफ पार्टनर मध्ये हव्या आहेत ती त्याची लिस्ट बनवते आणि त्या प्रकारे ती दररोज व्हिज्युअलायझेशनला आणि अफर्मेशन्सला सुरुवात करते। असं ती बरेच दिवस करत असते आणि एक दिवस तिच्या लक्षात येतं की मला या गोष्टीचे काहीही रिझल्ट भेटत नाहीये, पण आपण यावरती विचार केला पाहिजे। हाही ती विचार करते आणि सहजच ती तिच्या घराच्या जवळ असलेली तिची कार पार्किंग साफ करायला घेते आणि तेव्हा तिच्या लक्षात येतं की जेव्हा माझा लाईफ पार्टनर येईल तेव्हा त्याच्या कारसाठी इथे मला जागा हवी आहे आणि मी इथे साफसफाई करून त्याच्या कारसाठी ही जागा निर्माण केली पाहिजे। आणि त्याच वेळेस तिच्या डोक्यात हेही येतं की आपण लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये ही चुकी करत होतो। आपण फक्त अफर्मेशन्स देत होतो, व्हिज्युअलायझेशन करत होतो, परंतु ती गोष्ट खरंच आपल्या आयुष्यात घडणार आहे हा आपण कधीही विचार करत नव्हतो। ज्या गोष्टी आपण इमॅजिन करत होतो त्या गोष्टी रियालिटी मध्ये घडल्यानंतर आपल्याला काय काय करावं लागेल याचा आपण कधीही विचार करत नव्हतो। हे त्या मुलीच्या लक्षात आलं आणि तिने पटापट तिथे कार पार्किंग साठी जागा निर्माण केली। त्यानंतर ती घरात गेली। घरात तिने एक वॉर्डरोब रिकामा केला, एक तिने तिच्या स्वतःसाठी ठेवला आणि एक तिच्या लाईफ पार्टनर साठी जागा निर्माण केली। अशा तिने बऱ्याच गोष्टी केल्या आणि काही दिवसातच तिला हवा तसा लाईफ पार्टनर भेटला आणि त्यांचं लग्न झालं। मित्रांनो, आपण काय करत असतो ना की लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या टेक्निक्स, बुक्स, अफर्मेशन्स इतक्या वाचतो आणि त्या फक्त रोबोटिक पद्धतीने करत असतो। आपण कधीही विचार करत नाही की जेव्हा ही गोष्ट रियालिटी मध्ये घडेल तेव्हा माझ्या फिलिंग्स काय असतील, त्यावेळेस माझ्या फ्रिक्वेन्सीज, माझ्या व्हायब्रेशन्स कशा असतील। आपण हा कधीही विचार करत नाही आणि इथेच आपली चुकी होत असते। आपण रोबोट केली त्या अफर्मेशन्स फक्त बोलत असतो, परंतु आपल्या अफर्मेशन्स आणि आपल्या ऍक्शन्स कधीही मॅच होत नाही आणि जेव्हा ह्या दोन गोष्टी मॅच होत नाही तेव्हा तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करणं बंद करत असतं। लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या बऱ्याच गोष्टी तुमच्या व्हायब्रेशन्स, तुमच्या थिंकिंग वरती अवलंबून असतात। बऱ्याचदा काय होतं ना की आपण खूप पॉझिटिव्ह गोष्टी बघत असतो, म्हणजे माझे हे स्वप्न आहे किंवा मला हे करायचं आहे, परंतु आपण कधीही त्या प्रकारे व्हायब्रेशन्स, त्या प्रकारे फ्रिक्वेन्सीज या ब्रह्मांडाला देत नाही। आपण पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करतो, पॉझिटिव्ह स्वप्नांचा विचार करतो, परंतु आपल्या अफर्मेशन्स किंवा आपले थॉट्स हे कायम निगेटिव्ह असतात। म्हणजे समजा आपल्याला एखादी गोष्ट हवी आहे, आपण फक्त तिच्याबद्दल अफर्मेशन्स देतो किंवा त्या गोष्टी लिहून ठेवतो, परंतु आपण त्या प्रकारे ऍक्ट करणं कधीही चालू करत नाही आणि इथेच आपलं चुकतं। ज्या वेळेस एखादी गोष्ट हवी असते ना तेव्हा युनिव्हर्स तुम्हाला वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज तुमच्या समोर देत असतो। तुम्ही मात्र फक्त त्या अपॉर्च्युनिटी बघत असतात आणि सोडून देतात, त्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही आणि इथेच आपलं चुकतं आणि त्यामुळे आपल्या अफर्मेशन्स आपल्यासाठी वर्क करत नाही। असं म्हटलं जातं की कुठलीही गोष्ट सत्यात येण्याआधी तिच्यासाठी ऍक्ट करावं लागतं, म्हणजे त्या गोष्टी झाली आहे असं एक तुम्हाला नाटक करावं लागतं आणि आपण तेच करणं विसरून जातो। आपण ज्या अफर्मेशन्स देतो, आपण ज्या टेक्निक वापरतो ना, आपण त्याच्यावरतीच विश्वास ठेवत नाही। आपण जेव्हा एखादं स्वप्न बघतो ना तेव्हा त्या स्वप्नावरती आपला विश्वासही असला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण मेहनतही केली पाहिजे आणि इथेच आपलं चुकतं। आपली स्वप्न, आपल्या अफर्मेशन्स आपल्या व्हायब्रेशनला कधीही मॅच होत नाही। आपण एक हाय लेवलचं स्वप्न बघतो आणि आपल्या व्हायब्रेशन्स आणि आपले ऍक्ट हे कायम लो लेवलचे असतात, त्याच्यामुळे ह्या दोन गोष्टी कधीही मॅच होत नाही आणि हेच कारण असतं की तुमचं लॉ ऑफ अट्रॅक्शन कधीही सक्सेसफुल होत नाही। जेव्हा तुम्ही स्वप्न बघता ना त्यावेळेस त्या स्वप्न पूर्ण झाल्यानंतर किंवा ते स्वप्न पूर्ण होत आहे तो आनंद आणि त्या प्रकारच्या पॉझिटिव्ह व्हायब्रेशन सुद्धा तुमच्यामध्ये असल्या पाहिजे। आपण फक्त रोबोटिकली अफर्मेशन्स टेक्निक वापरून लॉ ऑफ अट्रॅक्शन कधीही सक्सेसफुल होत नाही।
तुमचे व्हायब्रेशन्स आणि तुमच्या फ्रिक्वेन्सी सुद्धा ह्या गोष्टीसाठी खूप मॅटर करत असतात. त्यामुळे जेव्हा कुठलीही अफर्मेशन्स तुम्ही देताना त्यावेळेस त्याच्यावरती विश्वास ठेवा आणि त्या प्रकारे ऍक्ट करायला लागा. तुम्ही ज्या गोष्टी इमॅजिन करताय ना त्या गोष्टी कधीतरी सतत झाल्या आहेत असा विचार करायला लागा. तेव्हाच त्या ऑटोमॅटिकली तुमच्याकडे अट्रॅक्ट होत असतात. मित्रांनो, हीच होती छोटीशी लॉ ऑफ अट्रॅक्शनची गोष्ट. तर आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि असेच व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.